नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. राज्यातील सध्याचे सरकार हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विरोधातील असून या सरकारचा खोटेपणा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोर्चे, आंदोलने आणि निदर्शनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले पाहिजे आणि शरद पवार यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र सत्ताबदल घडवला पाहिजे, अशा प्रकारचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी वडगाव मावळ या ठिकाणी व्यक्त केले. वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कार्यकर्ता संवाद अशा प्रकारचे नाव दिले होते आणि ह्या भव्य बैठकीमध्ये युवा नेते योगेंद्र पवार यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, युवकाध्यक्ष प्रमोद गोतारणे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, तालुका युवकाध्यक्ष विशाल वहिले, महिला अध्यक्षा रत्नमाला करंडे, ओबीसीचे अध्यक्ष अतुल राऊत, तालुका उपाध्यक्ष संतोष राक्षे, ज्येष्ठ नेते मिकी कोचर आदीसह विविध कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षात काही कार्यकर्त्यांनी नव्याने प्रवेश केले व काही कार्यकर्त्यांना नव्याने नियुक्तीपत्र प्रदान सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना मार्गदर्शन करताना योगेंद्र पवार नेमके काय म्हणाले, थोडक्यात ऐकूयात. कार्यकर्ते नव्हते सुरुवातीला जेव्हा आपला पक्ष विभागला गेला तेव्हा मला वाटतंय बापू जन काहीतरी हे आपण एक जन आक्रोश मोर्चा का असं काहीतरी मोर्चा, शेतकरी आक्रोश मोर्चा सगळीकडे ताई फिरत होते, कोल्हे साहेब तिकडे जात होते. बारामतीत सुद्धा 3 आणि 4 कार्यकर्ते होते. आपल्याला पक्ष शून्यातून तिथं उभा करावा लागला. आज प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत, प्रत्येक बूथवर आपल्याकडे मेंबर आहेत आणि आपण कार्यक्रम चालू ठेवत असतो. मावळमध्ये पण ते होऊ शकतं, आपण करू शकतो आणि कोणतरी पाहिजे जो वेळ देईल. मी 100% वेळ द्यायला तयार आहे. त्या पद्धतीने आपण हा पक्ष परत एकदा तालुक्यामध्ये बांधू. पवार साहेबांना मानणारा वर्ग फक्त तालुक्यात किंवा जिल्ह्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे, नंतर देशात पण आहे. ते देशाचे नेते, देशामध्ये पण लोक पवार साहेबांना मानतात. आज कुठेही आपण बाहेर गेलो तर महाराष्ट्र का नेता कोण हे असं जरी विचारलं तरी पहिलं नाव ते येईल शरद पवारांच्या महाराष्ट्र किंवा पवार साहेब महाराष्ट्र का नेता किंवा महाराष्ट्र के नेते या पवार साहेब ही है. त्याच्यामुळं आपल्याला अभिमान वाटतो की आपण एवढ्या मोठ्या नेतृत्वासाठी काम करतोय, एवढ्या मोठ्या व्यक्तीसाठी आपण काम करतोय. गेले 60-65 वर्ष ते आपल्या राज्यासाठी झटत आले, काम करत आले. त्यांच्यासोबत बापू पण काम करत आहे. बापूंची एनर्जी प्रमोदजी आहे, पण थोडीफार आमची पण आहे. तुम्ही सकाळी थोडं उशिरा येत असाल, पण आम्ही लवकर उठतो आणि वेळेवर आम्ही पोहोचत असतो कार्यक्रमाला. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळं आता ठीक आहे, सगळ्यांना घरी जायचं असेल, पण आपण सुरुवाती सकाळ 7 वाजल्यापासून रात्री आपण 9, 10, 11 वाजेपर्यंत आपण दौऱ्यात आहे. आणि मी आणि प्रमोदजी आम्ही जरी तरुण असलो, बापू पण तरुणच आहे, ते उलट आमच्या आधी दौऱ्यासाठी तयार असतात आणि आमच्या नंतर ते झोपायला जातात. शेवटी पवार साहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. पण आपण सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे, व्यवस्थित आपण सगळ्यांनी कसं पुढं जाऊन काम केलं पाहिजे. ताकद पुढची मोठी आहे, पण न घाबरता आपण पुढं गेलं पाहिजे. शेवटी त्या गावाचं नाव मावळ आहे आणि मावळमध्ये आपण सगळे मावळे म्हणून आपण सगळ्यांनी तिथं उभं राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा तिथं औरंगजेबाच्या विरोधात लढत होते, किती मोठी ताकद होती त्यांच्यासमोर. किंवा जे आपले नेहरू साहेब असतील, गांधीजी असतील, ते ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा लढत होते त्यांच्यापेक्षा तर मोठे होते ना आज जे आपल्या समोर आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण एक प्रेरणा घेतली पाहिजे. आपण मैदानात उतरलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे. आता शक्ती प्रदर्शनावर आपण इथं बोललो, पण मला वाटतंय वैयक्तिक माझं मत आहे की शक्ती प्रदर्शन थोडं जरा आपण बाजूला आत्ता तरी ठेवलं पाहिजे. आपण पहिला ती शक्ती आपली ताकद वाढवली पाहिजे. प्रदर्शन करण्यासाठी वेळ येईल,
पण पहिला जर आपल्याकडे ती ताकदच नसेल, जर आपली जर ती शक्ती इथं तयारच नसेल, तर मग प्रदर्शन आपण कसं करणार? आणि आंदोलन आता बापूंनी सूचना आपल्याला केली सुरुवातीला, ते एकदम बरोबर आहे आणि मी पण त्यांच्या मताशी मी सहमत आहे की आपण आंदोलन केलं पाहिजे. काय आपला पक्ष एवढे वर्ष सत्तेत राहिला आहे की विरोधी पक्षांनी कसं वागलं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. आपण आंदोलन केले पाहिजे. आता बापूंनी त्यांच्या भाषणात सांगितलं की भाजपकडे 2 खासदार होते, 2 वरून आता ते 400 वर गेले, 300 वर गेले. जर ते 2 वरून 400 वर जाऊ शकतात तर मग आपला पक्ष का वाढू शकणार नाही? आपल्या तर पाठीमागे साहेब आहे, 100% आपला पक्ष वाढेल. पण आंदोलन करत राहिलं पाहिजे. आंदोलनातून कार्यकर्ता तिथं घडत असतो, नवीन लोक आपल्याशी जोडले जातील. आता प्रमोदजींनी मुद्दा मांडला भ्रष्टाचाराचा, तो अगदी बरोबर मुद्दा आहे. भ्रष्टाचारावर आपण आंदोलन करू, भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण आंदोलन करू, शेतकऱ्यांसाठी पण आपण आंदोलन केलं पाहिजे, कारण हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. मग भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते 2 मुद्दे एकत्र आणून आपण एक आंदोलन इथं उभं करू शकतो. आणि मला वाटतंय की आपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जर ते आंदोलन उभं करू शकलो, माझ्यासाठी लोणावळा असेल, मावळ असेल, हे फार सोयीचं आहे. बारामतीला जर आठवड्याला जात असतो तर माझ्या रस्त्यावरच आहे, कधीही मी थांबू शकतो, वेळ देऊ शकतो. त्याच्यामुळे मला इथं थांबणं फार अवघड नाही. आपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साधारण 6, 7, 8 तारखेला कधीतरी मी तुमच्या तालुका अध्यक्षांशी बोलतो आणि त्यावेळेला प्रमोदजी, बापू, जर तुम्हाला वेळ, जर तुम्ही तुमची वेळ घेऊन तुमची वेळ घेऊन आपण तसं ते आपण 7-8 तारखेला एक आंदोलन आपण उभं करू. आपण वडगावमध्ये एक आंदोलन उभं करू शेतकऱ्यांसाठी. पण आज तुम्ही ज्या संख्येने आलात त्या आंदोलनासाठी पण तुम्ही जे सगळे आलात, अजून एक तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्ही तिथं घेऊन या. म्हणजे 100-1 लोक तिथं दिसली ना तर चांगलं मोठं आंदोलन होईल. सगळ्या पत्रकार मित्रांना मी विनंती करतो की तुम्ही पण तिथं या, तुमचे दुसरे पत्रकार मित्रांना तिथं घेऊन या. म्हणजे आमच्या आंदोलनाला थोडं तिथं प्रतिसाद मिळेल, थोडं कव्हरेज पण आपल्याला भेटेल. आणि आंदोलनापासून जर आपण सुरुवात केली, जर आपण लोकांचे मुद्दे जर घेतले किंवा जे मुद्दे लोकांना आता महत्त्वाचे वाटतात, भ्रष्टाचार असेल, 20% तुमचं कमिशनचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा असेल, या सगळ्या गोष्टीवर आपण तिथं आंदोलन उभं करू. आपोआप लोक जोडले जातील. त्यांना वाटणार की अरे ही लोक माझ्यासाठी लढत आहे किंवा मला जे वाटतंय, मी आज घाबरतोय, मला बाहेर पडता येत नाहीये, हे तिथं बाहेर रस्त्यावर माझ्यासाठी ते लढत आहे. कधी ना कधीतरी लोक जास्त आपल्याशी जोडले जातील. 100% मला खात्री. आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. ती सुरुवात आपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपण करू, आंदोलन करू, मोठं आंदोलन करू. आणि मग लोकांनी जे तुम्हाला सांगितलं, शेवटच्या आठवड्यात आपण परत एक युवक मेळावा करणारे, युवती मेळावा करणारे, विद्यार्थी आणि महिला मेळावा असं आपण तिथं करणार आहे. आंदोलन जर आपलं यशस्वी झालं, कार्यकर्ते तिथं जोडले जातील, शेवटच्या मेळाव्यामध्ये आपल्याला तिथं शक्ती प्रदर्शन करता येईल आणि तिथं आपल्याला आपली ताकद दाखवता येईल. या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. आता संघटना जर आपल्याला वाढवायची असेल तर इथं 5 जिल्हा परिषद गट आहेत. त्या 5 जिल्हा परिषद गटामध्ये आपण अध्यक्ष नेमले पाहिजे. तुम्ही बघा, 13 आणि कुणाला आपल्याला तिथं अध्यक्ष नेमायचं आहे ते तुम्ही बघा. तुम्ही सगळे ठरवा, आम्ही नाही ठरवणार. तुम्ही शेवटी ग्राउंडवर असतात, तुम्हाला माहिती असतं की कुणाची ताकद किती आहे, कोण किती वेळ देऊ शकतो, कोण किती काम करू शकतं. जरी त्यांना तिथं जिल्हा परिषदेला उभं राहायचं नाही अध्यक्ष साहेब, तर मग तुमचं काम सोपं होईल. तुम्हाला सगळीकडं फिरावं लागणार नाही. तुम्ही तिथली जबाबदारी त्या ZP अध्यक्षाला देऊ शकता. त्याला तुम्ही काम द्या की तुझ्या गटामध्ये किती 70-80 बूथ असतील, एका गटात 60-70 बूथ असतील, जे काय तुझ्या गटात जे 70 बूथ आहेत ते तू बांधायचे, त्यांच्या गटात 50 बूथ आहेत ते तुम्ही बांधायचे. या पद्धतीने जर आपण जबाबदाऱ्या सगळ्यांना वाटून दिले तर मग ते काम चांगल्या पद्धतीने होईल.
लोकशाही पद्धतीने होईल आणि लवकर होईल. तसं आपण पुढे गेलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. ताई, तुम्ही बोलत असताना तुम्ही म्हणाला की या शहरी भाग जास्त आहे. गोरख पण आता म्हणाला की 60% शहरी सिटीमध्ये आता लोक राहतात आणि त्याच्यामुळं सोशल मीडियाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. आपण सारखं लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, सगळ्यांच्या घरी सारखं आपण जाऊ शकत नाही. पण जर आम्ही सोशल मीडियाची ताकद जर आपण वापरली, जर सोशल मीडियावर आपण जास्त फोकस करू शकतो, तर मग 100% आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो शहरी भागामध्ये. आज जे भाजपची सत्ता आहे, आपले जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जे सत्तेत आले, ते 2014ला सत्तेत का आले? कारण त्यांनी ओळखलं सोशल मीडियाची ताकद त्यांनी, आणि हे श्रेय आपल्याला त्यांना द्यावं लागेल. मला काही वाटत नाही विरोधकांना, जे त्यांनी केलं ते खरंय. 2014ला त्यांनी सोशल मीडियाची ताकद ओळखली आणि पूर्ण त्यांचा जो कॅम्पेन आहे तो त्यांनी सोशल मीडियावर केला आणि 14ला ते पंतप्रधान झाले. खऱ्या अर्थानं त्यांनी सोशल मीडियाची ताकद 10 वर्षापूर्वी ओळखली. आपण सोशल मीडियावर आपली ताकद वाढवली पाहिजे. तुम्हाला जर सपोर्ट पाहिजे असेल तर आपण पण काही अजून 2-3 लोकांना, मुलांना तिथं जोडीला घेऊ, काही मुलींना तुम्ही त्याला त्या आपली सोशल मीडियाची टीम तू जरा स्ट्रॉंग कर आणि आपल्याला पण तिथं रिप्लाय देता आला पाहिजे. जर त्यांचे 1000 असले ना, आपले तिथं 3 असू दे, पण कट्टर असू दे, आणि या पद्धतीने जर आपण काम करू शकलो तर 100% आपल्याला यश मिळेल. आपला पक्ष इथं वाढेल. पवार साहेबांना मानणारा वर्ग ह्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे. कार्यकर्ते आज जरी घाबरत असले तरी आतून ते साहेबांना मानतात. मत द्यायची वेळ जेव्हा येईल ते 100% पवार साहेबांना मत देणार. आज महाराष्ट्रामध्ये जे काही चाललंय ते लोकांना आवडत नाही. ज्या पद्धतीने भाजप वागतीये हे लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळं अध्यक्ष, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही गावभेट दौरे घ्या, तुम्ही जरा फिरा, जबाबदाऱ्या वाटा. जे आपल्या तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नेते असतील, तुम्ही त्यांना घेऊन फिरा. पाहिजे असेल तर जिल्हा परिषद गटवाईज तुम्ही 1 दिवस बैठका ठेवा. मी पण गटवाईज तिथं फिरायला तयार आहे. त्या पद्धतीने आपण काम करू, पुढे जाऊ. PLA अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, पण ते करत असताना आपल्याला पहिला बूथ बांधला पाहिजे. 350 बूथ आहेत, 350 BLA ची गरज आहे आपल्याला. आज 350 BLA आपल्याला मिळतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं गावभेट दौरा तुम्ही लगेच उद्यापासून सुरू करा. त्या पद्धतीने प्रत्येक बूथवर तुम्ही कार्यकर्ते शोधा. बारामतीत आपण किती 5-6 दौरे केले. 5-6 दौरे केल्यानंतर कुठंतरी सगळ्या बूथवर आपल्याला तिथं माणसं सापडतात. कष्ट आपल्याला घ्यावेच लागतील, पण जर आपण तिथं गेलो, लोकांमध्ये जर आपण तिथं राहिलो, 100% आपल्याला बूथ प्रमुख किंवा बूथ कार्यकर्ते पण प्रत्येक बूथवर आपल्याला मिळणार. आणि इथं उद्योग पण खूप आहे, वेगळे बिझनेसेस आहेत. तुम्ही आता विषय मांडला तुमच्या भाषेत की तळेगाव MIDC असेल, दुसरे काय MIDC असतील, खूप काय मला ऐकायला मिळतं. पत्रकार जेव्हा नसतील तेव्हा तुम्हाला मी सांगतो. वेगळे धंदे आहेत, लोकांना तिथं त्रास पण दिला जातोय. आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. त्यांच्याकडून आपल्याला काय, आपल्या कार्यकर्त्यांना कुठं काम मिळू शकतं का हे आपण बघितलं पाहिजे. आता बारामतीत काय करतोय आपण, बारामतीत काय करतोय की आपण सगळे जे तिथे कंपन्या आहेत त्यांच्या HR आपण बोलवून घेतलंय. जे काही काम असेल आपण तुमच्या रेटमध्ये आम्ही करायला तयार आहे. क्वालिटीचं काम आम्ही करून द्यायला तयार आहे, पण तुम्ही आम्हाला तिथं प्राधान्य द्या, तुम्ही आम्हाला तिथं प्रायोरिटी द्या. आम्ही पण चांगलं काम करतो. इथल्या पण सगळ्या HR लोकांना आपण गोळा करू, सगळ्या कंपन्यांच्या लोकांना गोळा करू, त्यांना सांगू इलेक्ट्रिकलचं काय काम असेल, छोटं काही मेकॅनिकलचं काम असेल, ट्रान्सपोर्टचं काय काम असेल, आम्ही तुमच्या रेटमध्ये करून द्यायला तयार आहे. क्वालिटीचं काम करून द्यायला तयार आहे. जर तुम्हाला काम आवडत नसेल तर नंतर काढून टाका.
पण संधी आमच्या कार्यकर्त्यांना पण तुम्ही द्या आणि हे सगळं आपण केलं पाहिजे. मगच कार्यकर्त्याला थोडी ताकद भेटेल आणि जेव्हा तो सेटल होईल किंवा आर्थिक दृष्ट्याने त्याच्याकडे 2 रुपये जेव्हा शिल्लक राहतील मग तो कुठंतरी पक्षासाठी पळेल, खर्च करेल, काम करेल. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. हे सगळं काम आपण करू. तुम्ही मला सांगा तुमची जी काही कामं होत नसतील आठवड्याला तुम्ही एक यादी बनवा अध्यक्ष. सगळे कार्यकर्ते येऊन त्यांना भेटा की माझं हे काम आहे, मला इथं फोन करायचंय, मला तिथं जायचंय, मला या कंपनीमध्ये अडचण आहे. तुम्ही आठवड्याला मला ती यादी देत जावा. ते काम मी करत जाईल. मी तिथं बसेन मार्गी लावून आणि असं आपल्याला पुढे जायचंय. कार्यक्रम पण आपण घेऊ पण सुरुवात मला वाटतंय बापूंनी जसं आपल्याला सगळ्यांना सांगितलं तसं आपण एक मोठं आंदोलन घेऊ. म्हणजे आपल्या पक्षाला एक जिवंतपणा येईल. लोकांना पण वाटेल की ही लोक काहीतरी करतायत, हा पक्ष जिवंत आहे, पवार साहेबांचे विचार या तालुक्यामध्ये आहेत आणि ते आपले प्रश्न मांडतात. आपण फक्त हा विचार करत होतो पण कुणामध्ये ती डेअरिंग नव्हती रस्त्यावर उतरायची. ती पवार साहेबांच्या मावळ्यांमध्ये ती डेअरिंग आहे आणि लोक आपल्याकडे येतील. एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात सोपं नसतं. मला माहिती आहे, मला तुम्ही विचारा. एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी कार्यकर्ता डॅशिंग लागतो आणि आपले कार्यकर्ते डॅशिंग आहेत. कमी असू दे पण कट्टर पाहिजेत, निष्ठावान पाहिजेत आणि ते तुम्ही सगळे आहात. आज पहिल्यांदाच मी इथं बैठकीसाठी आलो. माझं स्वागत करायला करंडी जाई इकडं दादा एक मिनिट. आणि दादांनी लक्ष दिलं तर आम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोलू. थोडंसं मिटिंग लावू. लोणावळ्यामध्ये लागल, देवरूडला लागल, प्रत्येक ठिकाणी त्या भागामध्ये मिटिंग लावू आणि तिथल्या कार्यकर्त्याला बोलू आणि तिथं तुम्ही जर थोडासा संवाद साधला, कार्यकर्त्यांची ओळख झाली, त्यांना आलेल्या अडचणीला तुम्ही जर थोडंसं फोन वगैरे केले. आणि दादा तुम्ही म्हणता सत्ता, अहो जिथं पवार साहेब आहे तिथं सत्ता आहे. त्यांचंही स्वागत करते आणि बरोबर सगळेच आपण कार्यकर्ते सगळेच जण आपण कार्यकर्ते. प्रथम मी मराठवाड्या या ठिकाणी जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांच्या संवेदनामध्ये आपण सर्व सहभागी होऊ आणि सहभागी होताना आपल्या परीने जेवढं शक्य आहे वैयक्तिक आणि पक्षाच्या वतीने आपल्याला जेवढी मदत करता तेवढी आपण त्या ठिकाणी करू. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे आपल्या पक्षाचे दर्शन करायचं, त्याला घाम फोडायचं, सगळं करायचं. पण आपला डोंगर एवढा पोखरलेला आहे की तो फक्त दिसतोय किंवा दाखवायचा आहे आपल्याला की डोंगर आहे पण आतून एवढा पोकळ आहे की नुसता हलवला तरी पडेल आणि तो पडला विधानसभेत. समोरच्या उमेदवाराने या ठिकाणी 93,000 किती जवळपास लाखभराचं लीड घेतलं. 1 लाखाचं लीड घेतलं. समोरचा उमेदवार सांगत होता